स्वामी समर्थ. तनुजा, वास्तु कन्सल्टंट, न्यूमरोलॉजिस्ट. आज आपण स्वर या विषयावर बोलणार आहोत. स्वर म्हणजे आपण जे प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घेतो सोडतो, मग एका नाकपुडीने श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने सोडतो. हे जे आपले स्वर आहेत, एक चंद्रनाडी आहे आणि एक सूर्यनाडी आहे. उजव्या नाकपुडीने तो श्वास घेतला जातो, त्याला पिंगला म्हणतात, सूर्यनाडी म्हणतात. आणि डाव्या नाकपुडीने जो श्वास घेतला जातो आणि सोडला जातो त्याला चंद्रनाडी, क्रीडानाडी म्हटलं जातं. आणि ह्या नाड्यांच्या जोरावर आपल्याला आपलं आयुष्य जे आहे, आपल्या अफर्मेशन्स ज्या आहेत, आपल्या इच्छा ज्या आहेत, आपल्या विश आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी फार मदत होते. एक गूढ रहस्य मी आज ते सांगणार आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे ज्या नाकपुडीने आपला श्वासोच्छ्वास चालू आहे, श्वास चालू आहे, ते चेक करायचं. डावी नाकपुडी जी आहे ती चंद्रनाडी आहे, ती शांत असते. आणि उजव्याकडची जी आहे सूर्यनाडी, ती उष्ण असते. नेहमी काम करताना, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात असू द्या किंवा चांगलं काम करताना, जे मंगल कार्य म्हटलं जातं, तर आपली चंद्रनाडी जी आहे ती ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला आपण एखादं धाडसात्मक काम करायचं असतं किंवा कुठे आपल्याला प्रोजेक्ट सबमिट करायचं असेल, प्रोजेक्टविषयी बोलायचं असेल, आपल्या प्रॉडक्टविषयी असू द्या, आपल्या कोणत्या तरी मीटिंगविषयी असू द्या, जेव्हा आपण जातो तेव्हा सूर्यनाडी ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. आपण जेवताना, खाताना सूर्यनाडी ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. आंघोळ करताना आपली सूर्यनाडी ॲक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपली दोन्ही नाकपुड्यांमधून श्वास येतो आणि घेतला जातो आणि तो बाहेर सोडला जातो, दोन्ही नाकपुड्या ॲक्टिव्ह असतील, त्याला सुषुम्ना नाडी असं म्हटलं जातं. तो स्वर असतो. त्यावेळेला आपण ध्यानस्थ शांतपणे बसून आपल्या मुद्रा करायच्या असतात. त्यावेळेला कोणतंच काम करायचं नाही, ते वर्ज्य असतं. आता तुम्ही म्हणाल, मॅडम असं सांगताय, ते कसं आपण ओळखायचं? श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास, आणि नाकपुडीजवळ हात नेऊन चेक करायचं कोणत्या नाकपुडीतून आपला श्वास जो आहे जोरात येतो आहे. एक सिंपल तुम्हाला प्रयोग सांगते. एक छोटा कागद घ्यायचा आहे आणि आपल्या नाकपुडीजवळ ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास जो आहे सोडायचा आहे. आपल्याला विदिन सेकंदांमध्ये कळतं या नाकपुडीतून जोरात श्वास आहे का या नाकपुडीतून आहे. सिंपल प्रोसिजर आहे, मेथड आहे, एकदा करून बघा. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण काम करायला जातो, घरातनं बाहेर पडतो, ज्या नाकपुडीतून आपला श्वासोच्छ्वास म्हणजे जो स्वर आपला चालू असतो, तो पाय आपल्याला बाहेर टाकून कामाला सुरुवात करायची असते. मुख्यत्वे करून मॉर्निंगला आपण जेव्हा अंथरुणातनं उतरतो त्याच्या अगोदर आपण आपला स्वर चेक करायचा, याच्यासाठी की जो स्वर आपला चालू आहे तो पाय आपल्याला जमिनीवर टेकवायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. त्या सोप्या पद्धती आहेत. आणि आत्ता जी सांगणार आहे अफर्मेशनची किंवा आपण जे मॅनिफेस्ट करतो, ते कधी कधी टेक्निक जे आहे लवकर पूर्ण का होत नाही, तर आज मी ते टेक्निक सांगणार आहे. काय करायचं आहे, जेव्हा आपण अफर्मेशन सांगायचं असतं आपल्याला किंवा करायचं असतं, कोणती नाडी चालू आहे, कोणता स्वर चालू आहे. आता समजा मी म्हणेल की माझा डावा स्वर चालू आहे, चंद्रनाडी चालू आहे, तर मी दीर्घ श्वास घेईन, मनामध्ये अफर्मेशन्स म्हणे, जे काही अफर्मेशन्स आहे पूर्णपणे अगदी मनापासून ते अफर्मेशन आपण फील करतो आहे. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू श्वास सोडायचा. दुसरी पद्धत अशी आहे, जो स्वर चालू आहे तो स्वर दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ज्या साईडने आपला स्वर चालू आहे, डाव्या साईडचा चालू असेल तर डावीकडे मान वळवायची आहे, श्वास रोखून ठेवायचा आहे, अफर्मेशन्स बोलायचं आहे, परत मान सरळ ठेवायचे आणि श्वास सोडायचा आहे. हे करून बघा टेक्निक.
मॅनिफेस्टेशन लवकर होईल, हे प्रत्येक कामामध्ये यूज करा. मुख्यत्वे करून नाडी अभ्यास फार महत्त्वाचा आहे. आपण जेव्हा खातो, आंघोळ करतो, उठतो, बसतो, आपल्याला नाडीचं प्रॉपर नॉलेज असेल ना, सगळ्या गोष्टी सुखकर होतील आणि आरोग्य पण चांगलं राहील. स्वामी समर्थ.